डेंग्यूमुळे दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटता येणार नसल्याचं सांगणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 10 नोव्हेंबरला दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती। यावेळी अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते। पण तक्रार करण्यासाठी अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतल्याची टीका विरोधकांनी केली। यावर अजित पवार पहिल्यांदाच बोलले आहेत। अजित पवार म्हणाले, दिवाळीआधी डेंग्यू झाल्याने 15 दिवस आजारी होतो, पण वृत्तपत्र आणि माध्यमांमध्ये राजकीय आजार झाल्याचं सांगितलं गेलं। याचं मला वाईट वाटलं। मी लेचापेचा माणूस नाही, गेली 32 वर्ष माझी मतं स्पष्ट मांडतोय। राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कराडमधील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पर्णकुटीत भजन कार्यक्रमासही हजेरी लावली। मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देत ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील, तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले आहेत। शिवाय दोघांकडूनही वादग्रस्त आणि काहीशी स्फोटक वक्तव्य समोर येत आहेत। या पार्श्वभूमीवर राज्यात बिघडत चाललेल्या सामाजिक सलोख्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी चिंता व्यक्त केली आहे। शासनानं जरांगे पाटलांना मुदत दिलेली आहे, त्यामुळे त्यांनी मुदत पूर्ण होईपर्यंत वाट पाहिली पाहिजे। त्याचबरोबर शासनाची ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची स्पष्ट भूमिका असताना छगन भुजबळ यांनी विनाकारण समाजात वातावरण बिघडेल असं वक्तव्य करू नये, असं विखे पाटील यांनी म्हटलंय। चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या उत्तमनगर शिवारात तुरीच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याचं ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना माहिती मिळाली। त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी छापा मारल्यानंतर त्या ठिकाणी गांजाची 2 ते 6 फुटांपर्यंत झाडं दिसून आली। या कारवाईत शेतातील सर्व झाडं उपटून आणले असता त्याचे वजन 795 किलो गांजा हा 31,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर एक जण फरार आहे। या पथकात उपविभागीय अधिकारी अमळनेर सुनील नंदगावकर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते। श्री गुरु नानक जयंती 27 नोव्हेंबर रोजी असून त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। यंदा शीख समाज, बहावलपुरी समाज पंचायत आणि सिंधी समाज पंचायत बांधवांनी भव्य दिव्य स्वरूपात जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतलाय। मागील काही दिवसांपासून याची तयारी सुरू आहे, तर जयंतीनिमित्त श्री गुरुद्वारा येथून भव्य नगर कीर्तन यात्रा काढण्यात आली। ही यात्रा शहरातील विविध मार्गांना मार्गक्रमण करणार असून श्री गुरुद्वारा येथे समारोप करण्यात आला। नगर कीर्तन यात्रेत नागपूर येथील समाज बांधवांकडून पारंपरिक शस्त्रकलेचं प्रदर्शन नागरिकांचं आकर्षण ठरलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जहांगीर आर्ट गॅलरीला भेट दिली। यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील जहांगीर आर्ट गॅलरीत भेट दिली होती। यावेळी कमळ सोबत वाघ असल्याच्या फोटोंवर त्यांनी मिश्किल टिप्पणी केली होती। वाघ आणि कमळ या फोटोवर उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणी बोलून दाखवल्या होत्या। एक वेळ होती जेव्हा कमळ आणि वाघ सोबत होते, असं म्हणाले उद्धव ठाकरे। दरम्यान तोच फोटो आज देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही वेळ थांबून पाहिला। फोटो पाहिल्यावर फडणवीस म्हणाले, मी माझ्या नजरेतून पाहतो, उद्धव ठाकरे ज्या गोष्टी कॅमेऱ्यातून टिपतात त्या गोष्टी आम्ही टप्प्यात आल्यावर टिपतो, असा टोला फडणवीस यांनी लगावलाय। मागील 21 दिवसापासून जिल्ह्यातील जामखेड येथे धनगर समाजाच्या वतीनं उपोषण करण्यात येत होतं। धनगर आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जामखेड येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांनी उपोषण केलं होतं। आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी संवाद साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली। लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन आरक्षण आणि इतर विषयावर चर्चा करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं।